गुरुवर्य श्री शांताराम दशरथ पोखरकर सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात साजरा. दिग्गज मान्यवरांची हजेरी. पुणे नाशिक महामार्गावरील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे रंगला सेवापूर्ती समारंभ. माजी विद्यार्थ्यांकडून पोखरकर सर यांची स्मरणिका देखील प्रकाशित. गुरुवर्य पोखरकर यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी कोठे बुद्रुक, वनकुटे, भोजदरी गावातील ग्रामस्थ एकवटले. माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींनी उपस्थितांची मने हेलावली. गुरुवर्य पोखरकर यांच्याकडून भोजदरीच्या भुजामाता देवस्थानच्या नवनिर्मितीसाठी 25,000 रुपयांची देणगी. पोखरकर सर यांची शिकवण व त्यांची वागणूक ही एक प्रेरणादायी. आजी माजी विद्यार्थ्यांचा संबोधन. नक्की काय बोलले पोखरकर सर, नक्की काय बोलले दिग्गज मान्यवर, पाहुयात. ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 32 वर्षे निधड्या छातीने काम केलं, ते संभाजी महाराज आणि स्वराज्य निर्माण करण्याची ज्यांनी संधी दिली त्या राजमाता जिजाऊ साहेब, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देश चालतो, ते भारताचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या सर्वांना वंदन करतो. खर तर निस्वार्थीपणे आणि चांगली समाजसेवा करण्याची ज्यांनी मला संधी दिली ते माझे आई वडील कैलासवासी हौसाबाई आणि दशरथ रामकृष्ण पोखरकर. त्याच तोलामालाचे स्वर्गीय जिजाभाऊ मते यांनी सुद्धा मला या भोजदरीमध्ये शाळा चालवण्यासंदर्भाने मार्गदर्शन केलं. तेही तेवढ्या तोलामोलाचे त्यांना मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संपूर्ण आदरणीय व्यासपीठ, कारण भरपूर वेळ झालेला आहे, नाव घेणं काही शक्य नाही. आणि आयोजित संस्थेचे अध्यक्ष संचालक, आयोजित माजी विद्यार्थी संघ आणि सर्व माझे परिवार, नातेवाईक, सर्व सहकारी मित्र, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व बसलेले श्रेष्ठ ज्येष्ठ, आजचा जर विचार केला तर परिस्थितीनुरूप एका डोळ्यामध्ये असू आणि एका डोळ्यामध्ये हसू, त्याचबरोबर अध्यापनाचे कार्य या ठिकाणी बंद होणार आहे. बऱ्याच वेळा असं व्हायचं की माझे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत की मी तासावर गेल्यानंतर जे काही मी शिकवायचं ते शिकवायचं भानही मला राहत नसायचं. कधी तास संपायचा, विद्यार्थी सांगायचे सर तास संपलाय. इतकं मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी मी शिकवायचं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आता माझ्या मनात राहणार आहेत. दुसऱ्या गोष्टीनं हसू यासाठी आहे की हे जे चाकोरीबद्ध शिक्षण आहे, जीवन आहे, त्या चाकोरीबद्ध जीवनाची माझी या ठिकाणी सुटका होणार आहे. आणि मग मी म्हणेल आदरणीय व्यासपीठ की त्यावेळेला राहून गेलेल्या ज्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये केल्या नाहीत
ते आता या वेळेमध्ये मी माझ्या कुटुंबासाठी देणार आहे. हे सत्य आहे. आता अध्यापनाची 31 वर्ष कशी निघून गेली याचा सगळा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मी अगदी थोडक्यात सांगेल की हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडले. आपण पाहिलेले सगळे मोठमोठ्या पदावर पोहोचले. माझ्याही पेक्षा अनेक क्षेत्रामध्ये गेले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आयुष्याच्या वाटेवरती चालताना मला कळलं जीवन किती सुंदर आहे. ही जी मला प्रचिती आली ना, ही केवळ या ठिकाणी बसलेले माझे विद्यार्थी जे घडलेत ना, त्यांच्यामुळे मला ही प्रचिती आली. आणि खरं म्हटलं तर या विद्यार्थ्यांमुळेच माझं जे आयुष्य आहे, माझं जे मोठं समाधान आहे ह्या विद्यार्थ्यांमुळे आहे. आणि म्हणूनच मी तुमच्यासारख्या गुणवान विद्यार्थ्यांना, तुमच्यासारखे जे मला गुणवान विद्यार्थी लाभले, ज्यांनी आयुष्याचं सोनं केलं, त्यासाठी मी म्हणेन, या पाखरांनो पुन्हा परतून या, या पाखरांनो पुन्हा परतून या, चालणाऱ्या वाटेवरती हाक मारत जा, चुकले असेल माझे काही माफ करुणी जा. सहकारी मित्र, आजी माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम, संस्था चालकाने आयोजित केलेला कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या पाठीमागे माझे संपूर्ण नातेवाईक अगदी भरभरून 4 दिवसापासून माझ्या पाठीमागे कामासाठी धावतायत, खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख अगदी मी करेल की ह्या कार्यक्रमापर्यंत पोहोचेपर्यंत माझं एक चाक संसाराचं, माझी पत्नी. कारण संसाराच्या या 2 चाकामध्ये दोन्ही चाक जर सारखेच असेल तर आपण शेवटच्या उद्दिष्टापर्यंत ते साध्य करू शकतो. एक चाक नसेल तर नाही. आणि म्हणून ह्या जो एवढा समाज जमलेला आहे, हा समाज इथपर्यंत आणण्यासाठी मी जेवढे कष्ट केलेले आहेत त्याच्या पलीकडे तिने कष्ट केलेले आहेत. अगदी निस्वार्थपणे अशा प्रकारचं कष्ट केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून माझं फार भाग्य आहे की अशा प्रकारची पत्नी मला लाभली. आणि त्यांच्या कुटुंबालाही मी झावडे कुटुंबालाही धन्यवाद देईल की अगदी ते कुटुंब पूर्ण सुसंस्कृत आहे. या ठिकाणी माझे सासरे बसलेले आहेत, बागाजी बाबूराव झावरे. जास्तीचा वेळ न घेता मी सांगू इच्छितो की आपल्या विद्यालयाला जी एक यशाची परंपरा लाभलेली आहे, त्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. तीच परंपरा पुढेही चालू ठेवावी अशी मी माझ्या संस्थेला आणि सर्व सहकार्यांना विनंती करतो. खरं वास्तविक आजच्या या 31 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सर्वांचा, इतरांचा, सगळ्यांच्या भावनांचा विचार केला, आदर केला. जर माझ्या 31 वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये जर कधी कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर आपण मोठ्या मनाने माफ करावं अशी एक मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा माझी आयोजक, नियोजक, संयोजक, संचालक मंडळ, मित्रपरिवार, नातेवाईक, बंधू आणि भगिनीने आपण सर्व बसलेले, कारण हा कार्यक्रमाला शोभा येणार आहे ते आपल्यामुळे येणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एकदा धन्यवाद देतो. आणि ज्या विद्यार्थ्याने, आता मला इथं नावं वाचायला वेळ नाही, 50 नाव आलेली आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्यांना, ज्यांनी लिहिले नाहीत त्यांना बी, ज्यांनी लिहिले त्यांना बी, जे आले नाहीत त्यांना बी, आजी विद्यार्थ्यांना सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि शेवटी जाता जाता फक्त एवढंच म्हणेन की एवढी वर्षे देऊनही देणं फिटत नाही. सोडू म्हणतो पाऊल तरी माणसं सुटत नाही. सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या आठवणी, सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या आठवणी मिटणार नाहीत. जिथवर पापणी मिटत नाही, जिथवर पापणी मिटत नाही. धन्यवाद. आणि ज्यांनी ज्ञानदानाचं असं पवित्र काम केलं असं कोकणचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे. आणि या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाने त्या निमित्ताने उपस्थित असलेल्या स्टेजवरचे सर्व मान्य आणि कार्यक्रमाला उशीर झाला आहे.
आणि सर्व मान्यवर चौकस असलेले मोठे गोंधळी संपूर्ण नातेवाईक संपूर्ण गटातील सर्व आमच्या महिला भगिनी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते खरोखर कोकणकर सरांनी जे काही काम केलं आपण सर्वांनी ऐकलंच आहे. खरोखर गोंधळी सारख्या गावामध्ये शाळा स्थापन करणं शाळा चालवणं आणि ती आतापर्यंत चालू विद्यार्थ्यांना शिकवून हे सोपं नव्हतं. पण गोंधळी गावचे स्थानिक मंडळ जे असलेले नोकरी निमित्ताने जे बाहेर गेले मुंबईकर असतात त्यांनी जेव्हा शाळेची स्थापना केली शाळेची स्थापना करून गोंधळी गावामध्ये मुलांचं शिक्षण देत आहे. कारण गोंधळी गाव हे अशा ठिकाणी वसलेलं आहे का तिथून प्रत्येक शाळा गांधीची शाळा असेल गोट्याची शाळा असेल आपली शाळा असेल सगळ्या शाळा मागतात होत्या. हायस्कूलला जायचं असं काही खूप 10-12 किलोमीटर प्रवास आणि तोही खडतर प्रवास त्यावेळेस रस्ते नसायचे काही नसायचे आणि हे संपूर्ण प्रवास करणं त्यावेळेस विद्यार्थ्यांना शक्य नसायचं. तरी सुद्धा गोंधळी गावातील असं खूप सारे मंडळी खूप चांगल्या प्रकारे शिकले चांगल्या पदावरती कामं करतात आणि सर्वजण हे एकत्र येऊन यांनी भोजादेवी शिक्षण संस्था स्थापन केली आणि शिक्षण संस्था स्थापन करत असताना आपल्या गावामध्ये हायस्कूल चालवलं पाहिजे मुलांना दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे त्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी एकत्र ही शाळा चालू केली आणि शाळा चालू करत असताना कोकणकर सरांसारखे चांगले व्यक्ती भेटले का ज्यांनी आजपर्यंत शाळेमध्ये विद्यार्थी घडवले. त्या काळी शाळा चालू करणं ते चालवणं तेव्हा निधी नसायचा शासन मान्यता देत नसायची आणि विना आरोग्याने बेगर शिक्षकांना पगार न देता शिक्षकांना आपल्या शिकवणं हे काम कोकण सरांनी केलं आहे. मला खरोखर त्यांच्या घरातील त्यांचे आमचे मॅडम कोकण मॅडम त्यांचं खूप खुश वाटतं की त्यांनी सरांना चांगल्या प्रकारे साथ दिली. कारण की जेव्हा माणूस शिक्षक म्हणून काम करत घरची अपेक्षा असते की घर कसं चाललं पाहिजे पगार पाणी कसा आला पाहिजे पण विनानंद सरांनी काम करत असताना अतिशय सुंदर प्रकारे काम केलं. गोंधळीची शाळा ही खूप चांगल्या प्रकारे चालवली विद्यार्थी घडवले. आज जर गोंधळी शाळा नसते तर किती विद्यार्थी शिकले नसते असं मला तर खरोखर खूप सारे विद्यार्थी शिकले. हे करत असताना जेव्हा पटसंख्येचा म्हणजे गोंधळी गाव छोटा आहे आणि पटसंख्या कमी होती आणि पटसंख्या वाढवायची वेळ असते मी त्यांच्याच गावच्या मोठ्या गावच्या विनंती करू कोणकोणत्या गावचे सुद्धा विद्यार्थी कसे पोहोचत नाही आणि त्यांच्या दृष्टीने प्रयत्न केले. वनकोट्या गावचे मुलं सुद्धा बौद्धला शिकायला जायची एक परिस्थिती घेऊन जायचं त्यावेळेस जर बौद्धरी नसता बौद्धरी ते वनकोट्या रस्ता तुम्ही बघितला असता तो घाटाचा रस्ता बघितला असता अतिशय डेंजर परिस्थिती होती. मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस वनकोट्या गावच्या सरांनी आग्रही विनंती केली खास मुलांसाठी हा रस्ता झाला पाहिजे. आपण त्यावेळेस तो 3.5 कोटी रुपयाचा रस्ता काढला असता आपण त्यावेळेस केला. खरोखर सरांनी त्याच्यावर खूप सारे कष्ट केले. त्यांनी शाळा शिकवत असताना मुलं शिकवत असताना आपल्या घरच्या मुलांना आणि खूप लक्ष दिलं. त्यांचे मुलं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिकत आहेत. सेवापूर्तीचा कार्यक्रम हा कधीच चांगला होतो जेव्हा माझे विद्यार्थी आपण चांगलं कौतुक करत असतात. माझे विद्यार्थी जेव्हा म्हणतात सर तुमचा आम्हाला सेवापूर्ती कार्यक्रम करायचा आहे हा जेव्हा सरांनी म्हणून त्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. आणि दुसरी गोष्ट घरातले सुद्धा आपले पुढे शिकले पाहिजे या दृष्टीने शिक्षक त्यांचं शिक्षकांनी त्यांचे पालक जेव्हा प्रयत्न करतात आणि हा सेवापूर्ती कार्यक्रम हा दोन्ही हाताने चांगल्या प्रकारे सक्सेस झाला मला वाटतं. सर तुम्ही आता रिटायर नाही व्हायचं आता परत रिस्टार्ट व्हायचं. आता तुमची शाळा संपली तुम्ही आता समाजकारण राजकारण आमच्या सरकारला मदत केली पाहिजे. आमच्या सरकारला मदत करून आपलं प्रगती समाजाची प्रगती आपल्या गावाची प्रगती कशी या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायचे म्हणून तुम्हाला परत जोमाने परत रिस्टार्ट व्हायचं आहे. आणि खरोखर हे कोकणकर मंडळी आमच्या गावचे आहे हे सगळे सावरकरांचे इतके हुशार लोक आहेत कोकणकर मंडळी सगळे एकच सर बसलेले आहे. कोकणकर मंडळी जर बघितलं 500 परिवार शिकलेले नोकरी निमित्ताने बाहेर असलेले आणि संपूर्ण हा कोकणकर परिवार अतिशय चांगल्या प्रकारे बाहेर खूप मोठे झाले. खरोखर त्यांचे वडील सुद्धा त्यांच्या वडिलांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. गोठ्यामध्ये आणि दोन्ही गोठ्या सगळीकडे त्यांनी सोसायटी सेक्रेटरी पण म्हणून अतिशय सुंदर असं काम केलं. सरकार वर्षी व्यवसाय सरकारचा विचार आणि सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप कसं होईल या दृष्टीने केलेला प्रयत्न आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्या पंचकृषीमध्ये अतिशय सुंदर असं नाव त्यावेळेस केलेलं आहे. त्यांनी सुद्धा अतिशय प्रामाणिक सेवा केली. त्यांच्या वडिलांचे संस्कार त्यांच्या वडिलांनी सर्व कुटुंबात चांगल्या प्रकारे संपूर्ण समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करते. मी खरोखर या संपूर्ण कोकणकर परिवाराला त्यानंतर कोकणकर सरांना मॅडमला परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात नाशिक पर्वतचे आमदार संदीप तांबेसाहेब यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. भाई वाटचाली सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय महाराज. त्यांनी कशी मला मार्गदर्शन केलं आणि राहुलचं वाचत असताना खऱ्या अर्थानं राहुलला योगाचे जे काही धडे ते सरांकडूनच या ठिकाणी या डोंगर दऱ्यामध्ये
या डोंगर शाळेमध्ये खऱ्या अर्थानं राहुलला ते धडे मिळाले. आणि सर, आज राहुल आंतरराष्ट्रीय दर्जाचा योगा शिक्षक होतो, तुमचा विद्यार्थी. हेच खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी कार्य करतो तो आहे. आणि म्हणून तुमच्या चरणी खऱ्या अर्थानं नमन वंदन करतो. या व्यासपीठावरील सगळीच शिक्षण क्षेत्रातील आदरणीय मंडळी, बघा काही राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील, गावोगावचे सरपंच उपसरपंच असतील, सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि बहुसंख्येनं उपस्थित सरांवर प्रेम करणारे सगळे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, भोसदरी वनकुटे गावातील सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक. खरोखर मगाशी एका विद्यार्थिनीला मी विचारलं की तुम्ही खरोखर भोसदरी आणि वनकुटेच्या आहात का? कुणीतरी या ठिकाणी ताई होती, तिला मी विचारलं, मला ती वाटाणं असं की हे खरोखर या भोसदरी गावची मुलं असतील म्हणून, त्या मुली असतील म्हणून. आज जर या ठिकाणी मते सर वगैरे ही सगळी मुलं पाहिली, माझ्या समोर बसलेली मुलं त्या ठिकाणी जर पाहिली, तर खरोखर एक आदर्श खऱ्या अर्थानं जे शिक्षकांनी स्वतःला त्या ठिकाणी गाळून घेतलं, वाहून घेतलं, त्याची प्रचिती तुमच्या रूपानं सगळ्या या निमित्ताने दिसते. म्हणजे तुम्ही रानफुलं, म्हणजे मी काय तुम्ही काय, आपण सगळे या पठार भागातील डोंगर भागातील रानफुलं आहोत. खऱ्या अर्थानं हे म्हणजे न घडणारे दगडी ह्या डोंगर दऱ्यातले भोसदरी वनकुटे गावातले असतील, हे घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं पोखरकर सरांनी केलेलं आहे, त्यांच्याबरोबरच्या सगळ्या शिक्षकांनी केलेलं आहे. असं म्हणतात की शिक्षक काय असतो? शिक्षक खऱ्या अर्थानं देश घडवणारा शिल्पकार असतो. आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारचे चित्रकार, शिल्पकार, या ठिकाणी निर्मितीकार हे आमचे पोखरकर सर आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. परंतु आत्यंतिक अशा प्रकारची निष्ठा संपूर्ण जीवन त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या या भोसदरी गावासाठी, वनकुटे गावासाठी वाहून घेतलं. मला तर आश्चर्य वाटलं. मी प्रथमतः हायस्कूलमध्ये गेलो, भोसदरीमध्ये हायस्कूल मला माहित पण नव्हतं, परंतु भोसदरी सारख्या ठिकाणी हायस्कूल आणि वनकुटे गावाची खऱ्या अर्थानं त्याला साथ. बऱ्याच वेळा भोसदरीवरून वनकुट्याला किंवा वनकुट्यावरून भोसदरीला येत असताना जेव्हा तुम्ही पिकअप गाडी तुमची पाहतो, तेव्हा मन त्या ठिकाणी हेलावून जातं की आपण खरोखर ग्रामीण भागामध्ये आहोत. आपण या ग्रामीण भागासाठी काहीच करू शकत नाही, कारण माझी मुलं त्या ठिकाणी बसला जायला हवीत. या पठार भागातल्या मुलांना तशा प्रकारच्या सुविधा मिळायला हवा, परंतु कुठेतरी आर्थिक अशा प्रकारचं नियोजन कमी पडतं आणि विद्यार्थ्यांना अतिशय खडतर अशा सगळ्या प्रसंगामधून ते शिक्षण घ्यावं लागतं. आज या ठिकाणी 2-3 मुली बोलल्या, त्या मुलं पण त्या ठिकाणी बोलली, त्यांनी त्यांचं जीवनपट आपल्या सगळ्यांसमोर ठेवला की कसे ते घडले. अशा प्रकारचे आदर्श शिक्षक त्या ग्रामीण भागामध्ये, त्या डोंगर दऱ्यामध्ये होते, त्या डोंगर शाळेमध्ये होते. म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ही मुलं घडली, वाढली आणि भारताच्याच नव्हे तर जगाच्या बाहेर त्या ठिकाणी सीमापार त्यांनी अशा प्रकारची उड्डाणं त्या ठिकाणी केली. आणि म्हणून एक श्लोक सुंदर अशा प्रकारचा आहे, जो सरांना मी एकदा मार्गदर्शन त्यांच्या शाळेमध्ये सांगितला होता. तर विद्यार्थी कसे घडतात, विद्यार्थी कसे मोठे होतात, किंवा शिष्य खऱ्या अर्थानं कसा पराक्रमी होतो, शूर होतो, तर ध्यान मूलम गुरुमूर्ती, गुरुमूर्तीचं आपण सातत्यानं ध्यान केलं पाहिजे. आता सगळे तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी गुरुच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आलेला आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं बालपणी या गुरुजनांच्या वाक्याकडे अतिशय अंतकरणापासून ध्यान दिलं असेल. म्हणून ध्यान मूलम गुरुवाक्य, मंत्र मूलम गुरुवाक्यम. खऱ्या अर्थानं ध्यान मूलम गुरुमूर्ती, मंत्र मूलम गुरुवाक्यम, पूजा मूलम गुरुपदम, मोक्ष मूलम गुरुकृपा. खऱ्या अर्थानं गुरुकृपा तुमच्यावर झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मोक्ष म्हणजे तुमचं जे काही आजचं वैभव आहे, तुम्ही जे काही आज जगामध्ये किंवा या भारतामध्ये पसरला आहात, ते खऱ्या अर्थानं गुरुच्या कृपेने त्या ठिकाणी पसरला. आणि गुरुच्या ऋणातून खऱ्या अर्थाने किंवा गुरु आपण दक्षिणा त्या ठिकाणी म्हणतो, ती गुरु दक्षिणा देण्यासाठी तुम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी आला. या कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं, सुंदर अशा प्रकारची ती कार्यक्रम पत्रिका निर्माण केली, किंवा शिक्षकांचं किंवा आपल्या गुरुजनांचं जे काही आपल्या अंतकरणामध्ये असणारे शब्द तुम्ही त्याच्यामध्ये शब्दबद्ध केले, त्याबद्दल खरोखर सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांचं आणि दोन्ही गावाचं, भोसदरी गावाचं आणि वनकुटे गावाचं मी अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं सर्वस्व, आता माझ्या अगोदर सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की पोखरकर सर एखाद्या शहरामध्ये गेले असते, आम्ही शहरामधले शिक्षक पाहतो, त्या ठिकाणचे प्राध्यापक पाहतो आणि त्यांची रहनसहन आम्ही पाहतो किंवा त्यांचं योगदान पण आम्ही पाहतो. त्यांचं योगदान असेल, त्यांची रहनसहन असेल, त्यातला कुठलाही भाग खऱ्या अर्थानं पोखरकर सरांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारला नाही. एक शिक्षक कसा असावा, एक गुरु कसा असावा, आणि खरोखर गुरुकुल अशा प्रकारचे पद्धतीचं शिक्षण पोखरकर सरांनी अतिशय खडतरपणे दिलं. प्रसंगी स्वतःचं अतिशय योगदान, म्हणजे आर्थिक असेल किंवा इतरही कुठल्याही प्रकारचं योगदान शाळेसाठी देऊन ती शाळा जगवण्याचं काम, वाढवण्याचं काम पोखरकर सर असतील, त्यांच्या माध्यमातून गावकरी असतील, सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं. म्हणून पोखरकर सर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. तुम्ही निवृत्ती ही कधीच आयुष्यामध्ये नसते,
परंतु एक टप्पा तुम्ही आयुष्याचा आता पूर्ण केलेला आहे आणि पुढचा टप्पा भोजा माता या हायस्कूलमध्ये तुम्ही केलेलं काम आता तुम्हाला पठार भागातल्या अनेक शाळांमध्ये त्या ठिकाणी करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे नवनवीन धडे देऊन एक आपल्या भागातली मुलं कशी जगभर पसरतील अशा प्रकारचं चांगलं काम तुम्ही करायचं आहे. तुमच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं तुमची धर्मपत्नी या ठिकाणी अर्धांगिनी खंबीरपणे उभी राहिली आणि तिनं सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगली साथ दिली. तुम्ही राहताय सदन भागामध्ये, परंतु काम कार्य मात्र त्या ठिकाणी डोंगरदऱ्यामध्ये करतात. 30 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर तो परिसर, तो भाग खऱ्या अर्थानं मोठी तपश्चर्या, आज 2.5 तप, 12 वर्षाचं एक तप असतं, सरांनी 2.5 तप त्या ठिकाणी पूर्ण केली आणि म्हणून तुमच्या आमच्या सारखे सगळे भगवंत देव त्यांना आज प्रसन्न या ठिकाणी होत आहेत. त्यांचे विद्यार्थी तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात गेले, हे पाहून खऱ्या अर्थानं त्यांचं मन अतिशय प्रसन्न त्या ठिकाणी आज आहे. म्हणून जास्तीचं काही न बोलता मी सरांच्या भावी आयुष्याबद्दल अतिशय शुभचिंतन या ठिकाणी माझा सर्वांतकरणाचा भाव आहे. भोजा मातेच्या चरणी समर्पित करून, सगळ्या ज्येष्ठाश्रेष्ठांच्या चरणी समर्पित करून जे पोखरकर सरांनी कार्य केलेलं आहे त्या कार्याला खऱ्या अर्थानं देवानं जागावं आणि पुढील आयुष्य अतिशय त्यांचं सुख समृद्धीचं भरभराटीचं निरामय जावं अशा प्रकारची प्रार्थना या निमित्ताने करतो. आणि पुन्हा एकदा या माजी विद्यार्थ्यांनी ह्या दोन्ही गावांनी, भोसदरी गावाने आणि वनकुटे गावाने खऱ्या अर्थानं सरांच्या उन्हातून काही का होईना उतराई होण्याचा जो काही उपक्रम या ठिकाणी सेवाकृती सोहळ्याच्या निर्माणी केला त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. गट परिवारामध्ये किती शिक्षक झालेले आहेत आणि ते पण आदर्श शिक्षक किती आहेत हे आपल्याला आज पाहायला भेटलं. हा मोठा रस्ता त्यांनी जपलेला आहे. किती कर्तृत्ववान शिक्षक त्या पठार भागावर तयार झालेले आहेत आणि त्यातलंच आज हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. सन्माननीय व्यासपीठ, माझ्या आजूची मंडळी आहे आणि शांताराम भाऊंच्या सासरवाडीची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझं अजून सुद्धा वासुंदे या ठिकाणचं आहे. मला आज खरोखर एवढा सकाळीच मला शांताराम भाऊंचा फोन आलेला आहे. आपण आपला सुद्धा स्वतःला पाहिजे, आपलं जपलं पाहिजे. एक उदाहरण देतो, जास्त अंतर मी घेत नाही. मग काही शिकून सांगितलं, पठार भागामध्ये पठार भागाचा विद्यार्थी हा शिकलेला विद्यार्थी काय शिकतो त्याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 1972 ते 75 साली मी जेव्हा भाऊसाहेब संस्कृती थोरात त्यांच्याकडे नोकरी मागायला गेलो होतो. सकाळी नोकरी मागण्यासाठी मी सकाळी जोडीला गेलो. कसं गेलो? संगमनेरमध्ये ट्रकने गेलो, तिथून सायकल घेऊन जोडव्याला गेलो. साहेब आश्चर्य असं वाटेल तर त्या सभागृहात बसलेली भरपूर मंडळी होती आणि आता आपले जे माजी महसूल मंत्री आहेत ते सर्वांना चहा घेऊन वाढत होते. माझ्याकडे चहा घेऊन आले. नंतर एक 10-15 मिनिटांनी भाऊसाहेब संस्कृती थोरात त्यांच्या आसनावर बसले आणि प्रत्येकाने तुझं काम काय, तुझं काम काय, तुझं काम काय. माझ्यापाशी आले. माझे थोरले भाऊ होते विश्वनाथ मुरलीधर पोखरकर. ते उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, हा माझा भाऊ आहे, याला कुठेतरी कारखान्यामध्ये नोकरी द्या. बघा, भाऊसाहेब एवढे रागवले, ज्यांनी उठावं त्यांनी कारखाना नोकऱ्या मागावा, ज्यांनी उठावं त्यांनी कारखान्यावर नोकऱ्या मागावा. नंतर म्हणजे तू काय शिकलाय? मला उभं केलं त्यांनी. मी म्हटलं, साहेब मी बीटेक इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, एमटेक अँड पीएचडी फ्रॉम IIT खडगपूर, पश्चिम बंगालवरून. मी दमदार बोलणार. मग साहेबांनी आश्चर्याने मला बोलवलं, इकडे या पोखरकर साहेब, इकडे या. मला स्टेजवर त्यांच्या शेजारी बसवलं. म्हणजे काय आश्चर्य, पठार भागाची पोरं कुठे IIT पश्चिम बंगाल, पुढे कलकत्ता, 1977 साली ही मुलं कशी शिकली असती. आता सगळ्या सुविधा आहेत साहेब. माझ्या वडिलांनी, माझ्या त्यांनी, आमच्या दर्शक ताप्पांनी आम्हाला वाया सोडलं, शिका पडावं, तुम्हाला जेवढं शिकायचं तेवढं शिका. ज्या वेळेला आपण आपल्या मुलांना मोकळं सोडू त्या टायमाला मुलं स्वतःचा निर्णय घ्यायला शिकतात आणि अभिमानानं शिक्षणातून कोणती वाट जरी चुकली ते त्यांना कळते का माझी वाट चुकलेली आहे. आपण पंख आपल्या पंखाखाली फक्त 11वी 10वी 12पर्यंत तेच ठेवा, त्यांना पळू द्या, त्यांच्या ज्ञानाचा त्यांना वापर करू द्या. आणि जेव्हा भाऊसाहेब साहेबांनी मला बोलवलं, म्हणजे तुझं शिक्षण काय? म्हणलं मी IIT खडगपूरमधून मी इंजिनियर झालेलो आहे, मी PhD पण केलेली आहे. त्यांनी खांद्यावर हात फिरवला. लगेच त्यांनी बाजीराव पाटील खिमणार जो संघाचे अध्यक्ष होते त्यांना फोन केला.
10 वाजता शिवाजी मुरलीधर पोखरकर हे तुमच्या ऑफिसमध्ये येतील, त्यांना 6,000चा चेक काढून द्यायचा आणि त्यांच्याकडनं आपल्याला पशुखाद्याचा कारखाना काढायचा आहे. त्याचं प्लॅन लेआउट इस्टिमेट 2 महिन्याच्या आत करून द्यायचा आहे आणि 2 महिन्यानंतर पण त्याला 6,000चा चेक द्यायचा आहे. बघा, त्यांनी शिक्षणावर त्यांनी पाहिलं का पठार भागाची मुलं किती शिकतात, आपल्या खेडेगावची मुलं किती शिकतायत हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी मला सांगितलं 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला चांगली नोकरी लागेल. आणि मित्र हो, मला सुद्धा चांगली नोकरी विद्यापीठामध्ये मिळाली, मोठ्या पदावर काम करण्याची संधी आली आणि आमच्या कोकणकर परिवाराचा जो वसा यांनी चालवला आहे त्याचा मला अभिमान आहे. ते समोर माझे विद्यार्थी साहेबांनी पाहिलेले संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर किंवा सगळं स्टेज पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो का नाही आहे, आपल्या पठार भागामध्ये शिक्षणाची चमक आहे. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.